आपल्या जिभेला सुद्धा भ्रम होतो, सगळ्याच ज्ञानेंद्रियांना भ्रम होतात. थंडी लागली म्हणजे त्वचेला भ्रम होतात. आणि आता जिभेला पण भ्रम कसा होतो ते पण सांगतो. आपले मुलं हे खात नाही ते खात नाही, मुलांचा प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम आई वडिलांचा आहे. आणि आता आमच्या साहेब लोकांच्याच मुलांना खात नाहीत, बरोबर आहे, कारण भूक नसेल तरी मागं लागतो, हे कधीच करायचं नाही. आमच्या मुलांपेक्षा खेड्यातले मुलं पण डबडब टुनटुन दिसतात, ते पण मस्त खातात. का खातात त्याचं कारण आहे. आपण पाहूया, सगळ्यांना भूका लागलेल्या आहे. स्लीप साऊंड, स्लीप अँड गो डीप. इकडे बाळा, त्याला इकडे, इथे बस, इथे बसवूया या खुर्चीत. स्लीप. मुलींनो, आता एक अर्ध्या मिनिटाची स्पर्धा आहे. इथे उत्तम काश्मीरला गोड काकड्या असतात आणि ऍपल असतात. ऍपल आणि काकड्या तुमच्या हातात दिल्या जाईल. अत्यंत गोड आहे काकड्या सुद्धा. अर्ध्या मिनिटात कोण लवकर संपवतं ते पाहायचं. फार मोठं प्राइज आहे. आणि तुम्ही नाव घ्यायचं नाही, मी सगळं समजावून सांगतो. सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत आणि इथे काश्मीरला गोड काकड्या आहेत. बघा, दिसतात ना तुम्हाला? अत्यंत गोड काकड्या आहेत. दाखव सगळ्यांना. इथे लहान मिळालेले दिसतात सध्या, हरकत नाही, आमच्याकडे फार मोठमोठे असतात. आता जिभेला कसा भ्रम होतो, आपले मुलं हे खात नाही ते खात नाही वगैरे काही नाही. मुलं जे घरात बनतं ते खातातच, मुलं उपाशी राहतच नसतात. प्रॉब्लेम आहे, पालकच त्यांच्या मध्येच सांगतात त्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, मग ते त्याला मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही, नाही का? आता मॅक्सिमम मुलं मोबाईल शिवाय जेवत नाही. हे पालकांचे प्रॉब्लेम आहे, मुलांचे नाही. माझी मुलगी, माझी नात आता 4 वर्षाची होईल उद्या 7 तारखेला. तिला म्हटलं आमच्याकडे टॉमी नावाचा कुत्रा आहे. आता त्याला आम्ही खायला दिलं, तिथे म्हणते टॉमी दाखवा. आम्ही टॉमी दाखवला, त्याला सांगितलं, आम्ही सांगितलं हे बघा आज जेवण नाही करत आहे. आमच्या त्या नातीने काय सांगावं, व्हिडिओ कॉलिंग करून त्याला मोबाईल दाखवा म्हणून, आत्ता खाऊन घेते म्हणून. काय गंमत जमत आमच्याही लक्षात आलं नाही. मेमरीत असं घुसवलं, मोबाईल शिवाय मुलं जेवतच नाही. सगळं बकवास आहे. मुलं कसेही जेवतात, भूक लागली की सोडून द्या. पाहूया आपण त्यांना काकड्या देऊ. हे बघा, हे गोड काकड्या आहेत, बोलू नका काही. यांना मॅडम काकडी घ्या. स्टार्ट म्हटल्याशिवाय सुरू करायचं नाही आणि स्टॉप म्हटलं की थांबणार. ऍपल दाखव, सगळ्यांना दाखवून द्या. दाखवा लोकांना, काही ऍपल दाखवा, हे काकड्या दाखवा. मोठ्या मोठ्या शक्यतोवर द्या. ठीक आहे बाळा, तू पण काकडी घे रे, हिला पण काकडी देऊ. स्टार्ट म्हटल्याशिवाय सुरू करायचं नाही. खूप लहान लहान आणल्या, ठीक आहे, मोठ्या वाल्या काढतात शक्यतो मोठी नाही. स्लीप. बेटा काकडी घे रे. यांचा आवाज पण येईल, तुम्ही बोलू नका. बेटा तू पण घे काकडी. काही लोकांना ऍपल दे. ऍपल इकडे दांड्यावाले ऍपल असतात. हे बघा, तिकडे आपल्याकडे वजन कमी करण्यासाठी दांड्या काढतात, तिकडे दांड्यावाले ऍपल आहेत. कोणाला नाही मिळाले, बेटा तू ऍपल घे रे. ऍपल दे त्यांना पण, एखाद्याला ऍपल दे. हिला ऍपल दे. बेटा ऍपल घे. तुला काकडी घे, ऍपल रे बेटा. काय ऍपल, हिला का ऍपल दे, हिला पण ऍपल दे. दे त्यांना. ज्यांना नाही भेटलं असेल ते द्या आपल्या. हा सगळ्यांनी तोंडाजवळ धरा. हा स्टार्ट म्हटल्याशिवाय सुरू करायचं नाही. नंबर आला पाहिजे. यांचा आवाज ऐका काही दे. मी सांगितलं होतं मोठ्या शक्यतोवर काकड्या पाहिजे होत्या. लोकांना दिसेल काय, काळजी करू नका. रेडी. आता तुम्ही आवाज दे काकरू. यांचा खाण्याचा आवाज तुमच्यापर्यंत येते बघा. मी माईक धरतो. नीट धरा. तोंडाजवळ घ्या. खूप मोठं प्राइज आहे. अत्यंत गोड काकड्या आणि ऍपल आहेत. स्लीप, स्लीप साऊंड, स्लीप अँड गो डीप. शांत बसून राहा. तू केळी घे, केळी घे हातात घे. थांब. रेडी. आणखी कोणाकडे काकडी लहान आहे? लहानवाल्यांची काकडी. ओके, हे घे रे बाळा, तू मोठी घे, त्याला नंतर देतो. रेडी. सगळ्यांना दिसेल असं ठेवा. एक तोंडाजवळ घ्या. अत्यंत गोड काकड्या आहेत. 2 अर्ध्या मिनिटात संपवायचं आहे. नंबर आला पाहिजे. फार मोठं प्राइज आहे. आणि 3 स्टार्ट. तुम्ही बोलू नका. मस्त गोड. तोडा. ऍपल कसं आहे बाळा? गोड आहे. लवकर काकडी तोड. ऍपल थांबा, बोलू ना, बोलू नको. काकडी कशी आहे रे? इकडे इकडे. मोठा घास तोड, मोठा घास तोड. कशी आहे रे काकडी? लोकांना दाखव. काकडी कशी आहे? ऍपल काकडी कशी आहे तुझी? एकदम गोड आहे. हे बघा तिथे अगदी काकडी. लवकर थांबा. असू दे, बोललो, बोलायचं नाही तुम्ही. गोड काकडी आहे बाळा. मॅडम काकडी कशी आहे? या इकडे, या इकडे उभ्या राहा. ऍपल कसा आहे रे बाळा? ऍपल कसा आहे? हिचा ऍपल गोड आहे. पाहू द्या. हा जिभेला होणारा भ्रम आहे. लवकर घास तोडा. आता 5 सेकंद राहिले.
2 सेकंद राहिले, 1 सेकंद राहिला आणि स्टॉप. तोंडात आहे तेवढं संपवा. सुले यानं अख्खी काकडी खाऊन टाकली. यांचे हावभाव बघा मित्रांनो. मेंदू असा संस्कारित होतो, वारंवार रिपीट केलं की तेच ते सत्य आहे असं मानतं. म्हणजे आपल्या मेंदूवर आदळलं की हे मटण चांगलं ते मटण खराब, तर तेच खराब आणि मटण चांगलं वाटायला लागतं. मेंदू तसाच काम करतो. ही भाजी चांगली ती भाजी वाईट, तर तो मेंदू तसाच काम करेल. काही लोकांना वांगे आवडत नाही, काही लोकांना कारले आवडत नाही. यांचे तोंड पाहाल अत्यंत चांगले आहे आणि काही पाहणाऱ्यांचे वाकडे झालेत. खरं म्हणजे डोक्यात आलं ते कडू असतं. ओके मॅडम काकडी संपली, आता स्पर्धा संपली, तेवढं आहे तेवढं दाखवा. ही काकडी कशी आहे होती बघा इकडे. काकडी कशी होती मॅडम? इकडे तोंड करा. इकडे काकडी कशी होती? नुसतं गोड गोड होती. हा जिभेला होणारा भ्रम आहे. मग आपल्या घरात जे बनतं ते सांगा. माझे मुलं आम्ही जे देतो ते खातील. उपाशी ठेवा. मुलं उपाशी राहू शकत नाही. फक्त आई वडिलांना वाटतं ते उपाशी आहे. आपल्याला नाही भेटलं त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. हे करू नका. आणि सुज्ञ लोकांमध्ये जास्त पैशावाल्यांकडे जास्त हेच प्रॉब्लेम आहे की खूप काही आहे द्यायला, मुलं का खात नाही. आणि आमच्या घरात फळं पडून असतात, बरोबर आहे, मुलं खात नाही आणि त्यांना भलतच काहीतरी पाहिजे, पाणीपुरी पाहिजे, मसाला डोसा पाहिजे. काही करू नका. बऱ्याच वेळेला मुलं पाणीपुरी वगैरे मागत नाही, आईलाच खायचं असते. ती म्हणते हिला आवडते, तिलाही घेऊन जाते. असं काही करू नका. तर काय होतं आपण पाहू. काकडी कशी होती? आपण छान होतं. तुझी काकडी कशी होती रे? तुझी काकडी कशी होती? गोड गोड होती. इकडे हे बघा, एक घास तोडायला लावू. चांगलं आहे म्हटलं की मेंदू एक्सेप्ट करतो. हातातली काकडी घे, नीट सगळ्यांना दाखव आणि मोठा घास तोड. बघा याचे हाव. एक घास तोड. कशी आहे काकडी? गोड आहे. मग तुम्ही गोड आहे म्हटलं की गोड लागेल. आणि तुम्ही म्हटलं कडू आहे एखादी वस्तू. आता याला हे काकडी गोड आहे, पुढे हात कर. आता तुम्हाला पाहू. सोड हातात. ही काकडी आहे, गोड आहे ना. आपण याला कारलं म्हणून देऊ पाहू. आता काय होते, कोणते हावभाव कसे बदलतात ते पाहूया. याला कारलं देऊन पाहू. किती कडू आहे ते पहा. बेटा हे कारलं घे रे हातात. खूप कडू आहे, वास पण घाण येतो. खाऊन बघा आता किती कडू आहे. खाऊन बघा, त्याचे हावभाव बघा. अरे खाऊन बघ ना कसं कडू आहे. थोडासा तोडून बघ. तोड. आवाज तोडला ना. कडू आहे का? याच्या तोडायलाही तयार नाही. तोड. मोठा घास तोडून बघ. मोठा घर तोडला होता तर कडू आहे. मग दारू पिणारा, तंबाखू खाणारा, सिगारेट ओढणारा म्हणतो याच्यापेक्षा ती दारू चांगली, त्याच्यापेक्षा ती सिगार चांगली, त्याच्यापेक्षा तो तंबाखू चांगला. तर मेंदू तेच एक्सेप्ट करतं आणि मग दारू पिणाऱ्याला दूध पण गोड लागत नाही. मग दारू, तंबाखू, सिगारेट व्यसन वारंवार मेंदूवर आदळले तरच आपल्याला ते लागतात. आणि काही लोक म्हणतात दारू पिलं की टेन्शन कमी होतं. खरंच सांगा मित्रांनो, जे दारू पितात त्यांच्या बायकोने म्हटलं मलाही टेन्शन आलं तर तिला एक ग्लास देईल का? नाही ना. म्हणजे याचा अर्थ ते दारू टेन्शन कमी करू शकत नाही. सिगारेट पिणाऱ्याच्या मुलांनी म्हटलं पप्पा मला टेन्शन आलं हो, तर त्याला सिगारेट देईल का? नाही. हे वाईट आहे. मग मित्रांनो माफ करा, आपण बहुजनांची मुलं आहोत सगळेच. आणि व्यसन आमच्या समाजामध्ये सगळीकडेच लागलेले आहेत. माझ्या गावात 3 खर्यावाले एका दिवसात 1115 लोकसंख्येमध्ये 5-6 हजार रुपयाचा रोज खर्रा खातात एका पाणठेल्यावर. मग एक पिढी बर्बाद होत आहे. आपलं गाव पुढे न्यायचं असेल तर व्यसनांपासून दूर केलं पाहिजे. मग म्हटलं पाहिजे आमच्या गावातल्या दारू पिणाऱ्याने म्हणायचं हे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी घातक आहे, मी सहजपणे सोडू शकतो. तर तुम्ही उद्या दारू सोडू शकता. कोणाकडे जायची गरज नाही. भारतातनं माझ्याकडे व्यसन सोडवण्यासाठी लोक येतात मित्रांनो. पण तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर फक्त उद्यापासून सोडतो, आत्तापासून सोडतो म्हणा. तुमचा मेंदू तुम्हाला मदत करेल. आपण पाहू ते कसं आहे ते. याला कारलं देऊन पाहिलं नाही, कडू लागलं ना. आता याला काकडी देऊ. मगाची काकडी घे बळा, खाऊन बघ. काकडी किती गोड आहे बघा. खाड खातो. मोठा घास तोड. काकडी आहे. आता कशी आहे? गोड आहे. पुन्हा मोठा घास तोड. तर त्याला गोड लागेल नाही का? मॅडम तुमची काकडी संपली. ओके आपण कारलं देऊन पाहू यांना. ठीक आहे. कारलं खाऊन बघा किती कडू आहे. हे कारलं नाही खाणार. खाऊन बघा थोडस किती. चेहऱ्याचा हावभाव बघा. क्लोजअप केलं रे. कडू आहे, खूप कडू आहे. तोंड कडू झालं. आता तोंड गोड करायचं. दुसरी काकडी देतो, मोठी गोडवाली काकडी. आता खाऊन बघा. गोडवाली काकडी. मोठा घास थोडा. आता तोंड गोड होईल. आता कशी आहे? गोड आहे. गोड आहे. जिभेला होणार भ्रम आहे. वारंवार सांगा जमत जमत जमत.
जे मला सोडायचं ते सोडता येईल, मला जे खायचंय ते खाता येईल, मग तुम्ही ठरवायचं. यस, व्यसनांपासून आपण जर दूर गेलो तरच आपल्या समाजाची प्रगती, आपल्या गावाची प्रगती आहे. अन्यथा मित्रांनो, समाजामध्ये आणखी लोक चुकीचे भ्रम पसरवणारे आहेत, यापासून सावध राहा. एवढंच मी म्हणेल. बसा आपल्या खुर्च्यांमध्ये, सुलेप खुर्च्यांमध्ये बसवा त्यांना. सुलेप साऊंड स्लेप अँड गो डीप अँड डीपर. बोली नको. तुझं ऍपल कसं होतं रे बाळा? गोड होतं. हिचं ऍपल बघा, हिने ऍपल खाल्लं. ऍपल गोड आहे, गोड होतं तुझं ऍपल. हे वांग खाऊन बघ किती कडू आहे. हे वांग खाऊन बघ जरा, बघायचं चहा भाव बघा. वांग खाऊन बघ, खूप कडू आहे. वांग आहे ते कडू आहे. तू कायचं घे हातात, तुझ्या हातात घे, इकडे दे, वांग देऊन दे. तोंड कडू झालं तुझं, राहिलेला ऍपल देऊ. ऍपल घे, मोठा घासतो. आता कसं आहे बाळा? गोड आहे. गोड आहे. जिभेला होणारा भ्रम. साऊंड स्लीप अँड गो डीप. खुर्चीत बसवा. मुला मुलींनो, तुम्ही आपल्या जागेवर राहा. स्लीप. आता मुलांनो, आपल्या मुलांमध्ये देशाभिमान जागृत करणं गरजेचं आहे. सावित्रीमाईने, आम्ही यांना माई का म्हणतो? हजारो करोडो मुलं आहेत त्यांची. जिजाऊंना माई का म्हणतो, माता का म्हणतो? करोडो लोक आहेत. आमच्या शिवबांची आई आहे. मग आमच्या ह्या महिला रमाईंना आम्ही आई म्हणणारे करोडो लोक आहेत. ह्या स्त्रिया जर मोठ्या होऊ शकतात, शिक्षित थोड्या होत्या, अशिक्षित लोकांचे विद्यापीठ आमच्या देशात आहे, आमच्या महाराष्ट्रात आहे. सावित्री फुले विद्यापीठ पुणे. गाडगे बाबा एकही वर्ग शिकलेले नाही, त्यांचं गाडगे बाबांचं विद्यापीठ आहे अमरावती. संत तुकडोजी महाराज यांचं विद्यापीठ आहे नागपूर. अशिक्षित लोक सुद्धा मोठे होऊ शकतात, चांगले होऊ शकतात. मग शिकलंच पाहिजे, गरजेचं नाही. शिकलं आपल्यासाठी प्रगतीसाठी फारच महत्वाचं आहे. पण नसेल तरी माणूस कसा घडवायचा हे जर करता आलं तर मग आपल्याला समाज पुढे नेता येईल. आता समाजामध्ये प्रेम आपुलकी कमी झालेली आहे, यासाठी काही गोष्टी बोलतोय मी. स्लीप साऊंड स्लीप अँड गो डीप.